हॅलो फ्रेंड, तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आता तुम्हा सगळ्यांना माहिती आहे का मी माहेरी आले म्हणून. तरी पण व्हिडिओला कमेंट यायच्या की प्रियांका आणि प्रियांकाचं बाळ कसं आहे ते पण सांगा. तर त्याबद्दल पण मी थोडंसं सांगणार आहे. म्हणजे आम्ही दोघी पण एकदम सुखरूप आहे तुमच्या कृपेने आणि देवाच्या कृपेने. आम्ही दोघी पण एकदम व्यवस्थित आहे. कारण की बाळ झोपलेले मग मला चला थोडीशी व्हिडिओ घेऊ. आणि तुम्हाला माहिती आहे 1 महिनाभर आम्ही म्हणजे डिलेवरी झाल्यानंतर 1 महिनाभर हॉस्पिटलमध्ये थांबलो होतो. आणि थांबण्याचं कारण असं की बाळाचं वजन कमी असल्यामुळे आम्हाला 1 महिनाभर हॉस्पिटलमध्ये थांबावं लागलं. आणि मग बाळ एकदम व्यवस्थित नॉर्मल झाल्याच्यानंतर मग डॉक्टरांनी आम्हाला सुट्टी दिली. मग आम्ही घरी आलो. तर येत्या 13 तारखेला आता आपलं बाळ म्हणजे आमचं बाळ येत्या 13 तारखेला 2 महिन्याचं पूर्ण होणार आहे. आणि म्हणतात ना 6वा महिना होईपर्यंत बाळाला असं कोणाला दाखवायचं नाही किंवा सोशल मीडियावरती किंवा मोबाईलवरती फोटो वगैरे टाकायचे नाही. तर त्यानुसार आम्ही फोटो वगैरे किंवा सोशल मीडियावरती आम्ही म्हणजे यूट्यूबवरती पण आम्ही व्हिडिओ नाही टाकली. तर आजची फर्स्ट व्हिडिओ राहील की बाळासोबत व्हिडिओ शेअर करते मी. आणि म्हटलं चला थोडीशी व्हिडिओ पण घेऊ. आषाढी एकादशी निमित्त सगळ्यांनी पण लहान बाळांचे फोटो वगैरे शूट केले किंवा व्हिडिओ पण काढले. तर मी आमच्या बाळाचं काही फोटो वगैरे किंवा शूट वगैरे काहीच नाही केलं. कारण की म्हटलं नको अजून लहान बाळ आहे आपलं. आणि 2 महिन्याचे पूर्ण झाल्यानंतर आपण फोटोशूट करू म्हटलं. तिचे 1 मंथ झालं होतं त्यावेळेस पण तिचं फोटोशूट केलं नाही. कारण की 6वा महिना होईपर्यंत म्हणते दाखवायचं नाही ना. त्यामुळे मग आम्ही फोटोशूट केलीच नाही किंवा तिचे फोटो वगैरे काही काढलीच नाही. मग म्हणले येते आता 13 तारखेला तिला 2 महिने कंप्लीट होणार आहे. मग 2 महिन्याला आपण तिचे फोटोशूट पण करू आणि तिची व्हिडिओ यूट्यूबला पण टाकू. आणि मस्त असे फोटो पण काढू. तसे मोबाईलमध्ये फोटो आहे तिचेवाले, पण आपण म्हणतो ना यूट्यूबला किंवा सोशल मीडियावरती तिचे फोटो काय टाकले नाही आहे. आणि हे दादू म्हणजे माझ्या बहिणीचा लहान मुलगा आहे. बाहेर भरपूर असा पाऊस चालू आहे ते पण मी तुम्हाला दाखवते. कारण कालपासून भरपूर पाऊस चालू आहे इकडं दहीवाडीला. तुम्हाला दाखवते मी. तुमच्या तिकडे पाऊस आहे की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. पण इकडं कालपासून म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत दिवस रात्र पाऊस चालू आहे कालपासून. ते पण मी तुम्हाला दाखवते. हे बघा आता सकाळचे 8 साडेआठ वाजले आणि भरपूर असा पाऊस पडतोय वरून. किती पाणी साचलंय ना. आणि समोर सोयाबीन पण केली. तर मित्रांनो आज म्हणलं चला थोडासा व्हिडिओ पण काढू. 2-4 दिवस झाले व्हिडिओ काढायला इकडेच भेटला नाही. काम खूप चालू असल्यामुळं म्हटलं चला आज काढू उद्या काढू. तर आज थोडासा टाईम भेटला म्हटलं चला थोडासा लॉग काढू. तर मी आलो होतो आज मकाच्या रानामध्ये. आळीचा फवारा मारला होता मागच्या वेळेस. म्हणलं आळी मेली काय बघू. तर चला तुम्हाला दाखवतो आळी मेली काय. तर मका एवढी झाली मटर टाकल्यापासून. अजून काय पाऊस नाही आला. पाणी भरून झालं आहे. आता मोटर पण चालू करायची की नाही गवताला. हे मापात झालेली मापाने इकडं घाशी. रविवारी किंवा सोमवारी बाळाला भेटायला पण जायचं आहे. चाललं आहे असं नियोजन. तर बघू काय होतं आहे काय नाही. गाडी करावं लागेल. मोटर पण चालू करायची मला आज. अजून चारा पण न्यायचा. गिनी गवत तोडून ठेवलं आहे तिथं. गिनी गवत पण न्यायचं आहे. पहिल्यांदा म्हटलं मोटर चालू करू. कुठला घास सगळा कापून झाला आहे. इथलं राहिले बा गिनी गवत तोडायचं अजून. चला पण ही थोडी बारीक आहे म्हणजे 8-15 दिवसाचा गॅप आहे. खाली पण मकाच केली. थोडी काही ठिकाणी पातळ झाली पाखरांनी खाल्यामुळं. इकडं पण थोडीशी आळी लागली आणि झालं वाटतं. फवारा परत मारावा लागत आहे.